नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सर्वप्रथम निळबा पिंपरी या अहमदनगर जिल्ह्यातील गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेचा मी तीव्र निषेध करत आहे। ती घटना तुम्हाला माहीत असेल, मीडियामधून कळली असेल, मात्र या घटनेचा निषेध किती राजकीय नेत्यांनी केला आहे याबाबत तुम्ही जर थोडीशी माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की जातीयवाद किती खोलवर रुजलेला आहे। आणि तेथे निर्मळ पिंपरी गावामध्ये 2 महिलांवर जो अत्याचार झालाय, त्यांना मारझोड करण्यात आलेली आहे, त्याबरोबर एका लहान मुलीलाही मारझोड करण्यात आली आहे। त्या महिलेने आज सांगितलं की जो जमाव 400-500 लोकांचा जमाव होता आणि त्यांनी जातीवाचक शब्द वापरले, महार माजले, यांची मणिपूरसारखी अवस्था केली पाहिजे असं त्या महिलेने सांगितलंय, असा तिने ऐकलंय त्या जमावाच्या तोंडून। फार दुर्दैवी घटना आहे आणि त्याचा निषेध मला वाटतं सगळ्यांनीच केला पाहिजे। सुमारे 72 लोकांवर अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल झालाय, म्हणजे कायद्याने कारवाई केली आहे, पण सामाजिकदृष्ट्या याचा विचार केला तर सर्व स्तरातून याचा निषेध व्हायला हवा होता, पण तसा होताना दिसत नाहीये। त्यासाठी फक्त वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरच किंवा वंचित बहुजन आघाडीच लढा देत आहे हे तुमच्या लक्षात येईल। नेहमीच वंचित बहुजन आघाडीला भारतीय जनता पक्षाची बी टीम असं संबोधलं जातं, मात्र आता 2-3 ठिकाणी असं लक्षात आलंय की काँग्रेसच भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे किंवा काँग्रेस आणि भाजप एकच आहेत। म्हणजे प्रकाश आंबेडकर म्हणतात सापनाथ आणि नागनाथ, तसाच काहीसा प्रकार आपल्या लक्षात येईल। सोलापूरला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आले, तसंच भंडारा आणि मौदा येथे देखील काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपशी मिळतं घेतलंय निवडणुकांकरता, तिथल्या दूध संघाच्या निवडणुकांकरता। म्हणजे हा काँग्रेसचा खोटा प्रचार जो आहे की वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, तो किती खोटा आहे आणि खरी बी टीम कोण आहेत किंवा भाजप आणि काँग्रेस एकच आहे हे तुमच्या लक्षात येईल। आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात। प्रकाश आंबेडकर यांनी असं विधान केलंय की राहुल गांधींपासून ते शरद पवार यांच्यापैकी कोणाकडेच हिंमत नव्हती। कोणती हिंमत? तर कोर्टात दाद मागण्याची हिंमत। ईव्हीएम बद्दल बोंब तर सगळेच करतात आणि अनेक वेळा ही बोंब जास्त प्रमाणात होते। राहुल गांधी ज्या वेळा बिहारच्या निवडणुकीच्या निमित्ताने जातात तेव्हा ईव्हीएम बद्दल मोठा आवाज उठवताना आपल्याला दिसतात, मात्र खरोखर ईव्हीएम बद्दलची कळकळ यापैकी कोणाला आहे? म्हणजे शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, यांनी वेळोवेळी भाषणं केली आहेत, ईव्हीएम बद्दल तक्रारी मीडियामध्ये मांडल्या आहेत, पण एकाचीही कोर्टात जाण्याची हिंमत नव्हती आणि ती हिंमत वंचित बहुजन आघाडीने केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चेतन आहिरे यांनी माननीय उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेनुसार 76 लाख जे मतदान वाढीव झालेलं आहे संध्याकाळी 5 नंतर, म्हणजे वेळ संपल्यानंतर, त्याचा हिशोब निवडणूक आयोगाकडे मागण्यासाठी कोर्टाने निवडणूक आयोगाला माननीय उच्च न्यायालयाने नोटीस देखील पाठवली आहे। त्या नोटिशीचं उत्तर काय येईल ते दिलं असेल। आता पुढची तारीख आहे 23 जून। 23 जून म्हणजे परवाच, त्यावेळी निकाल लागेल आणि त्यावेळी कळेल की उच्च न्यायालय हा हिशोब मागेल काय, म्हणजे पुरावे की खरोखर एवढं मतदान झालेलं आहे आणि ते मतदान कशा पद्धतीने झालं, कोणत्या कोणत्या मतदारसंघात किती वाढीव मतदान झालं याची व्हिडिओ शूटिंग किंवा याचे सीसीटीव्ही फुटेज असतील तर ते द्यायची आदेश उच्च न्यायालय देऊ शकतं आणि त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल। पण ही शक्ती, ही हिंमत, हा बेधडकपणा कोण दाखवू शकतं तर एकटे प्रकाश आंबेडकर। आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की राहुल गांधींपासून शरद पवार यांच्या कोणामध्येच कोर्टात दाद मागण्याची हिंमत नाही आहे। आपण सगळे आशा करूयात की ईव्हीएम बद्दल जर तुम्हाला काही तक्रारी असतील, निवडणूक आयोगाने उत्तर दिलेले पूर्वी, मात्र ते उत्तर पुराव्यासहित नाहीये आणि प्रकाश आंबेडकर यांनी पुरावे मागितलेले आहेत, तर बघूयात 23 तारखेला, वाट बघूयात काय होईल ते। अजून एक महत्त्वाची घटना आहे, 23 तारखेला जन आक्रोश मोर्चा आहे वंचित बहुजन आघाडीचा आणि मोठा मोर्चा असणार आहे तो। माननीय सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात तो मोर्चा आहे। प्रमुख मुद्दे आहेत
पहिला मुद्दा ईव्हीएमचाच आहे. 76 लाख जे वाढीव मतदान झालं त्याबद्दलचा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की निधी वळवण्याबाबतीतला जो मागासवर्गीयांचा निधी इतरत्र वळवला जातो आहे. शंका आहे की लाडक्या बहिणीसाठी वळवला आहे किंवा शासनाच्या इतर योजनांसाठी जो मागासवर्गीयांसाठी खास राखीव निधी तो वळवला गेल्याचा आरोप आहे आणि त्यावर अजून योग्य ते स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा तशी श्वेतपत्रिका काढलेली नाही. त्याबाबत न्याय व्हावा, त्याबाबत कायदा व्हावा की असा निधी कोठेही वळवता येणार नाही, अशा मागण्या आहेत. आणि या मागण्या घेऊन सुजात आंबेडकर हे एक जन आक्रोश मोर्चा काढतायत. तिसरी घटना जर असा कायदा झाला तर मला वाटतं नक्कीच हे यश वंचित बहुजन आघाडीचं असेल आणि त्यासाठी मी सुजात आंबेडकर यांचं अभिनंदन करतो. प्रकाश आंबेडकर यांचं अभिनंदन आहेच की जी हिंमत राहुल गांधींपासून शरद पवार यांच्यापर्यंत कोणी दाखवली नव्हती ती हिंमत आता प्रकाश आंबेडकरांनी दाखवून प्रत्यक्ष कोर्टात लढत आहेत. बाकी दोघं शेवटी सापनात नागनाथ एकत्र आहेत हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. ज्या आता दूध महासंघ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये दोघांनी एकत्र म्हणजे सत्तेसाठी एकमेकांवर टीका करणारे, अगदी टोकाची टीका करणारे लोक कसे एकत्र येऊ शकतात. आणि अशा सगळ्या वातावरणात प्रकाश आंबेडकर एकमेव नेते आहेत जे त्यांचा स्वाभिमान सोडत नाहीयेत, जे विचारधारेनुसारच आपल्या तत्वानुसारच पुढे जात आहेत. आपली संघटना घेऊन त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी आहेत, अन्यायाविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं होत आहेत. अशा वेळी तरी तुम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्कीच प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचा विचार केला पाहिजे, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे असं मला वाटतं. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.